स्वयंपाकघरात पाऊल ठेवते ती प्रत्येक गृहिणी ही सुग्रण क्रमांक 1च असते. जगातला सगळ्यात अवघड जॉब कुठला असेल तर तो गृहिणी होणं. एक कुटुंब सांभाळणं, ते जगवणं, सगळ्यांना खाऊ घालणं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं, हे सगळ्यात अवघड काम आहे जे तुम्ही अव्याहतपणे करत असता. पुरुषांचं काय, ते नोकरी करतात, सुट्टी घेऊ शकतात, बाहेर पडू शकतात, विरंगुळा असतो, आज कंटाळा आलाय बाहेर जेवायला जाऊ असं म्हणू शकतात. बरं, बाहेर जेवून आले तरी सुद्धा घरी येऊन तुझ्या हातचा फक्कड चहा दे ग असंही म्हणू शकतात. रिटायर्ड झाले की आनंदात आयुष्य जगू शकतात, आराम करू शकतात. गृहिणी मात्र कधी रिटायर्ड होत नाही. गृहिणीचं काम हे श्वासांसारखं असतं, ते अव्याहतपणे चालू असतं. त्याची दखल आपण दरवेळेला घेतोच असं नाहीये, नाही की नाही? पण कोर्टाने मात्र दखल घेतली आणि त्यांनी सांगितलंय की गृहिणीला दरमहा तिच्या कष्टाचा मोबदला मिळालाच पाहिजे. का? तर ते कष्ट अनमोल आहेत, त्याचं चीज झालं पाहिजे. खरं सांगू का, गृहिणी ही घराचा पाया असते. जो पाया दिसत तर नाही पण त्याच्यावरती अख्खी इमारत, अख्खं घर, एक कुटुंब उभं असतं. विचार करा, तो पाया जर कधी हलला, तो निसटला तर अख्खं कुटुंब ढासळू शकतं. त्यामुळे स्वयंपाकघरात पाय ठेवणाऱ्या प्रत्येक गृहिणीला मनापासून नमस्कार आणि खरंच तुम्हाला सलाम आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. एकच कळकळीची विनंती आहे, असंच प्रेमाने आमचं पोट भरत राहा. थँक्यू सो मच.